घोषणा केलेल्या शेतकरी कर्जमाफीला अखेर मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. या मंजुरीमुळे शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे. कर्जमाफीचा फायदा राज्यातील जवळपास 56 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. मात्र विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कर्जमाफीची घोषणा निवडणुकीनंतर होणार आहे. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा अपडेट आलेला आहे, तर ही व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा. खत खरेदीची ऑनलाईन यंत्रणा डोकेदुखी ठरत असून खरीप हंगामाच्या तोंडावर नवीन ऑनलाईन बुकिंग तसेच टोकन प्रणालीला फटका. शेतकऱ्याचे चक्काजाम आंदोलन केले असून सरसकट कर्जमाफीची मागणी तसेच सरकारविरोधात घोषणाबाजी तसेच साखर निर्यात निर्बंधाचा केला निषेध. सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढणार असून कापसाचे क्षेत्र गाठण्याचे चिन्हे. बार्शी टाकळी तालुक्यात खरीपाचे नियोजन तर शेतकऱ्याचा कल पर्यायी पिकांकडे. हळद पिकालाही मिळते आहे पसंती. 3 महिन्यात 89 रुपयांनी वाढले गॅसचे दर तर महागाईचा चटका. गॅस दरवाढ तर सर्वसामान्यांच्या खिशाला आर्थिक फटका. वरून राजा रुसला तर बळीराजा कसला. ढगाळ वातावरणामुळे पावसाचे अधूनमधून केवळ रिमझिम. पाणी पातळी घटली, पेरण्या खोळंबल्या. दमदार पावसाची केवळ शेतकरी करतो आहे प्रतीक्षा. मुख्यमंत्री सहायता निधीची साथ तर 385 रुग्णांना कोट्यवधीची मंजुरीचा हात. 153 आरोग्य शिबिरांद्वारे 7,381 रुग्णांची तपासणी. नुसती लाही मान्सून लांबल्याने उकाडा कायम असून रात्रीचे तापमान 30 अंशापर्यंत तर पाऊस नसल्याने फारा चढत असून उष्णतेचा आणि उकाड्यांचा मजुरांना होत आहे फटका. बैल गेला अन संसार अडला असून पेरणीसाठी अर्धांगिनीने खांद्यावर घेतली जू. लातूर जिल्ह्यातील भूमिहीन शेतकऱ्यांचा विदारण संघर्ष असून एका बैलाच्या मृत्यूने उद्ध्वस्त झाले गणित. रोहिणी मोगराच्या मुहूर्तावर आदिवासी भागात पारंपरिक भात पेरण्याची लगबग तसेच आंबेगावच्या पश्चिम पट्ट्यात पारंपरिक पद्धतीसह सुधारित बियाण्यांची पसंती. इंदापूरच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून खडकवासला कालव्याचे पाणी पूर्ण दाबाने सोडण्याचे दिले आदेश. संरक्षण विभागाच्या 850 एकर क्षेत्रावर 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी उत्तर प्रदेशातील प्रकल्पाला संरक्षण मंत्र्यांनी दिली मंजुरी. मान्सून मुंबईच्या किनारी आला असून पुढील 48 तास निर्णायक तसेच 13 राज्यातील मोसमी वारे महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर. पुणे विभागामध्ये सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक असल्याने दुष्काळाची चिंता तसेच राज्यातील धरणात पाणीसाठा 25% तर गत वर्षाच्या तुलनेत 5% घट. आई योजनेला मिळेना आधार. 2 महिन्यापासून पोर्टल बंद असून महिलांना तांत्रिक अडचणीमुळे संताप व्यक्त होत आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांनी घाई करू नये. काही दिवसात पावसाची स्थिती होईल स्पष्ट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन. गॅस सिलेंडर परवडणारे नसून ग्रामीण महिलांचा पुन्हा चुलीकडे मोर्चा तसेच घरगुती गॅस सिलेंडरवरील अनुदान वाढवा महिलांची मागणी. 2019 पूर्वीच्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती योजनेत समावेश करा. सेवा संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. तहसीलदारांना दिले निवेदन. 2028 पर्यंत टीईटी उत्तीर्ण करावी लागणार असून 2112 शिक्षकांना मिळाला दिलासा तसेच नोंदणीत होणार वाढ. परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी 2 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. ऑगस्ट 2028 पर्यंत मिळाली मुदतवाढ. महाडीबीटीला तांत्रिक समस्याचा फटका बसत असून आपले सरकार पोर्टलही वारंवार ठप्प. शेतकरी व विद्यार्थी आले अडचणीमध्ये तसेच तांत्रिक समस्या दूर करण्याची होत आहे मागणी. रोहिणी कोरडा गेला असून शेतकऱ्याच्या नर्जा आता मुर्गाकडे. एल निनोच्या सावटामुळे मान्सूनबाबत अनिश्चितता. गोंदिया जिल्ह्यामध्ये 90 केंद्रावर धान खरेदी केंद्र बंद पडले असून शेतकरी आले आर्थिक अडचणीमध्ये. वाढीव उद्दिष्ट न मिळाल्याने समस्या निर्माण होत असून उद्दिष्ट वाढीकडे लागल्या आहेत शेतकऱ्यांच्या नजरा. ऐन खरीपाच्या तोंडावर जिल्हा बँकेत कॅशचा दुष्काळ पडल्याचे दिसून येते. 15 दिवसापासून समस्या कायम असून शेतकरी आणि ग्राहकांची होत आहे गैरसोय. ऐन पेरणीच्या तोंडावर डीएपी खतांचा तुटवडा भासत असून शेतकऱ्यांचा जीव टांगणीवर. नाईलाजाने मिश्र व संयुक्त खताचा वापर करावा लागणार असून उत्पादनावरती होणार परिणाम तर खतासाठी शेतकऱ्यांना करावी लागते आहे धावपळ. स्वस्त धान्य दुकानातून आता मक्याचे वितरण होणार असून गव्हाच्या कोट्यात होणार कपात. गाय गोठ्यासाठी पशुपालकांना 2.25 लाखांचे अनुदान मिळत असून जनावरांच्या सुरक्षित निवाऱ्याची योजना तसेच योजनेला मिळतो आहे अल्प प्रतिसाद. 2 ते 6 जनावरांना 77,000 रुपये तर 7 ते 12 जनावरांना 1,54,000 रुपये तर 13 पेक्षा जास्त जनावरांच्या गोठ्यांना 2,31,000 रुपये. हमीपत्र द्या आणि ऍडमिशन करा. प्रमाणपत्रासाठी 3 महिने मुदतवाढ मिळाली असून 11वीच्या दुसऱ्या प्रवेश फेरीला प्रारंभ तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी दिलासा.
रेती घाटावर ड्रोनची निगराणी असून जीपीएस ट्रॅकिंगची कसोटी. भंडारा जिल्ह्यातील 99 रेती घाटांची मुदत संपली असून आंतरराज्य तस्करीवरती करडी नजर. मानवी वस्तीत धुमाकूळ घालणारी माकडे केली कैद, वन विभागाची मोठी कारवाई. 1 महिन्यात तांदळाच्या भावात 8 ते 10 रुपयांची झाली दरवाढ. पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांची कोंडी होत असून 3 महिन्यात 5 वेळा खतांची दरवाढ. 50 किलोच्या पोत्यासाठी आता 2450 रुपये मोजावे लागतील, तर गत वर्षीच्या तुलनेत 1000 रुपयांची वाढ. तसेच अनुदानित खत गेले कुठे, शेतकऱ्यांचा सवाल. 3,30,000 ग्राहकांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला असून 4 सिलेंडरमध्ये वर्ष कसे काढायचे. उज्ज्वला गॅस ग्राहकांना दणका, तर अनुदानावर आता केवळ 4 सिलेंडर मिळणार. 30 जूनपूर्वी ई-केवायसी न केल्यास पीएम किसान योजनेचा हप्ता होणार बंद. सरकारची शेवटची मुदतवाढ असून अनेक शेतकऱ्यांचे ई-केवायसीकडे झाले दुर्लक्ष. ई-केवायसीसाठी आता 30 जून शेवटची अंतिम मुदत. सेलू तालुक्याला वादळी पावसाचा बसला तडाखा. खांब कोसळल्याने बत्तीगुल झालं असून महाबाडा व इटावा गावात प्रचंड नुकसान. वाळूघाट आजपासून बंद झाल्याने उपसाला लागला ब्रेक. आता साठेबाजीवरती येणार टाच. गावातील तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी जबाबदारी वाटली. पंचांगानुसार जून महिन्यात या 9 दिवशी होणार दमदार पाऊस. पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला वेग आला असून यंदा 6 लाख ट्रक खरीपाचा पेराव. वनगायच्या कळपाने केली मोसंबीची बाग उद्ध्वस्त. शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असून वन्य प्राण्यांचा सुडसुडाट. खत दरवाढीसोबतच लिंचिंगचा विळखा. शेतकरी सापडला आहे आर्थिक संकटामध्ये. पारत परिसरात पाण्यात रस्त्याच्या कामाला वेग आला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण. 50,000 वीज ग्राहकांना उकाडा, तर अंधाराची शिक्षा. हळद आणि सोयाबीन लागवड क्षेत्र वाढले असून कापूस लागवडीवर होणार परिणाम. अद्रकच्या दरात उसळी मिळत असून प्रति क्विंटल भाव 9,000 वरती. वैजापूर तालुक्यातील सियूर परिसरातील शेतकऱ्यांकडून कमी ओलाव्यावर पेरणी सुरू, तर काही शेतकरी संभ्रमामध्ये असून मृग नक्षत्र सुरू झाले तरी पावसाची प्रतीक्षा कायम. सिल्लोड तालुक्यात भीषण पाणी टंचाई असल्यामुळे 39 गावांना 100 टँकरद्वारे पाणी पुरवठा, तसेच जनावरांची भटकंती सुरू. मोगऱ्याच्या पावसाने बळीराजा सुखावला असून पाथर्ड परिसरात पेरणीची लगबग सुरू, तसेच उकळ्यापासून सुटका. खते बियाणे खरेदी केंद्रासाठी कृषी सेवा केंद्रावर उडाली झुंबड, तसेच सोयाबीन तुरीच्या बियाण्यांना मोठी मागणी. DCCचे 43,000 शेतकऱ्यांनी कर्ज फेडले असून आता 50,000 मिळणार लाभ. पीक कर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 जूनपर्यंत असून नेहमी कर्ज फेडणाऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ. मातीत ओल हाय, पण दुकानात युरिया, DAP आणि महाबीज बियाणं नाही. खरीपाची गणित विस्कळली असून महाबीज बियाण्यासह युरिया, DAP खताचा तुटवडा. मागणी एकाची आणि माती मारले जाते दुसरेच बियाणे. ऐन पेरणीत शेतकऱ्याकडून होत आहे संताप. दुसऱ्या दिवशीही नाफेडचा गोंधळात गोंधळ झाल्याने मालेगाव येथे नाफेडची फक्त फलक लावल्याचीच औपचारिकता, तर खरेदी शून्य. तसेच चांदवडला दुसऱ्या दिवशी नाफेडचे अधिकारीच न आल्याने खरेदी रखडली. नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने स्वतःच घेतला 4,847 क्विंटल कांदा. 2 दिवसानंतरही नाफेडची कांदा खरेदी बंदच असल्याने गोणीतील कांद्यामुळे अडचण. तसेच लासलगावसह विंचूर उपबाजार आवारात कांद्याची खरेदी होत नसल्याने शेतकरी वर्ग संतप्त. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून मार्चमधील नुकसानीची भरपाई जमा होणार. भडगाव तालुक्यातील 52 गावांचा समावेश झाला असून खरीप पेरणीपूर्वी होणार भरपाईचे वाटप. बऱ्हाणपूर बाजारात केळीला विक्रमी 3,701 रुपये भाव मिळाला असून आवक निम्म्याने घटली आणि मागणी वाढल्याने भावाने उचल खाल्ली. असेच दररोज नवनवीन माहिती, बातम्या आणि बाजारभावासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.